नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज खूप स्पेशल डे आहे कारण की आज आम्ही चाललो आहे काश्मीरला. तर आता आम्ही सगळे आमचं उरकून झालेलं आहे आणि आम्हाला तर खूप एक्साइटमेंट होत आहे कारण की आम्ही फर्स्ट टाइम आहे आमचा बर्फात जाण्याचा. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो की आमची किती किती पॅकिंग झालेत. आम्ही 3-4 बॅग पॅक केल्यात. एवढे सगळे कपडे तुम्हाला दाखवतो. चला चला. तर तुम्ही आता पाहू शकता इथे किती सारे बॅग्स आहेत. ही आहे बाबांची, ही आहे आईची, ही तर अजून आमच्या दोघांची आहे. अजून ह्याच्यात आम्ही चिप्स ते ठेवलेत भूक लागली तर खायला. तर आता आम्ही निघालोय आणि आता आम्ही गाडीत बसणार आहे. गाडीत बसल्यावर आम्ही जाणार आहे पुण्याच्या एअरपोर्टमध्ये, तिथून दिल्लीला. तर आता गाडीत बसूयात, चला. तर आता आम्ही बसलो आहे गाडीत आणि आता आम्ही जाणार आहे पुण्याच्या एअरपोर्टवरती. आणि मग तिकडून ती फ्लाईट असणार आहे 12:30 वाजता. मग तिकडून आम्ही जाणार आहे दिल्लीमध्ये पोहोचणार आहे. तर चला भेटू पुण्याच्या एअरपोर्टमध्ये. तर आत्ताच आम्ही एअरपोर्टमध्ये आलो आहे. तर आम्ही चेकिंग पण केली आहे. तर मग आत्ताच आम्हाला कळलं की आता आमचं एरोप्लेन पण येणार आहे. तर आता आम्ही तिकडे निघालो आहे. तुम्हाला हे एअरपोर्ट दाखवते थोडंसं कसं आहे कसं नाही आहे. इकडे फ्रेंड्स पण आलेले आहेत आई बाबांचे. ते काका आहेत, माऊ आहे, अजून इथं दादू काका आहेत बोलतात ते. अजून बरंच मोठं आहे अजून तिथं. मग चला तुम्हाला भेटूया एरोप्लेन मध्ये. तर आता आम्ही चाललो आहे एरोप्लेन मध्ये. सेकंड टाइम आहे आमचं. फर्स्ट टाइम तर खूप छोटं होतं, एवढं लक्षात येत नाहीये काही. तर चाललोय, हळूहळू जाते पुढं. चाललो आहे आतमध्ये. तर आता आम्ही दिल्ली एअरपोर्टला आलो आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हे एअरपोर्ट. बघा, तर बाबा पण आहेत, आई पण थांबली आहे. अजून वरती वरती आहे. हे वरतून आत्ता आलो आम्ही. सेंटा क्लॉजचं काहीतरी स्पेशल केलेलं, किती मस्त दिसते, किती सुंदर दिसते. फोटो सेशन. खूप मोठा आहे. तर आता आम्ही आलेलो आहे दिल्ली एअरपोर्टमध्ये. आणि आता एरोप्लेनला थोडासा टाइम आहे. तर आमच्यासोबत बाबांचे फ्रेंड्स पण आले. तर त्यांची ओळख करून देतो. हे आहेत सचिन काका, सोमनाथ काका, नवनाथ काका, माझा मित्र हा आहे आरव, ही आहे मनस्वी, ही आहे आमची निवेदिता माऊ, ही आहे सोनिया माऊ, आरती माऊ, ही आहे आमची आई. तर आमचा टाइम झाला आहे जायचा फ्लाईटमध्ये. तर चला भेटूया तुम्हाला श्रीनगरमध्ये. तर आता आम्ही बसलो आहे फ्लाईटमध्ये. बघू शकता सगळ्यात लास्ट सीट आहे आमची. आणि ती दिवसातून आमची सेकंड फ्लाईट आहे. दिवसातून म्हणजे आम्ही सकाळी पण आहे, संध्याकाळीचं आम्ही 7 वाजता तर निघालो असेल घरून. आणि आम्ही पुण्यात 8-9 वाजता ते पोचलो असेल. आणि आत्ता सकाळचे 7 वाजलेत. तर 12 तास झाले आम्हाला. 2 फ्लाईट झालेत आमच्या आतापर्यंत. तर भेटी होणार आहे आता झाले नाही. तर तुम्हाला भेटूया डायरेक्ट श्रीनगरमध्ये. तर आता फायनली आम्ही श्रीनगरमध्ये पोचलो आहे. आणि आता 2.5-3 तासाचा प्रवास आहे. मग आम्ही पहलगामला जाणार आहे. मग तेव्हा भेटूया आपण. तुम्ही पाहू शकता इथं केवढी थंडी आहे. इथं थांबलेले आहेत आणि अजून येत आहेत. आता मी चाललो आहे कडकी बॅग आणि ते ठेवत आहेत. हा ट्रॅव्हलर मध्ये चाललो आता आम्ही. खूप थंडी वाजते. आता 3 तासाचा प्रवास आहे. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचणार आहे आमच्या रूमवरती. आतमधून बघू शकता ट्रॅव्हलर आहे आमची. आता आतमधून अशी ते शौर्य बसलाय. आणि एवढी थंडी आहे की सीट वरती बसायला पण पूर्ण थंड झाले सीट.
म्हणजे खूप पूर्ण असं वाटतंय बर्फनी हे झालं, थंड झालं पूर्ण. बाबा बाहेरचं व्ह्यू तर आता मी पित आहे कावा आणि हे कावा खूप टेस्टी आहे. हे कावा ना इथे खूप फेमस आहे. जसं आपण महाराष्ट्रात चहा पितो तसं इथं कावा पितो. असं मला टेस्टी आहे हे. आईला बघायचं. आई कसं आहे? छान आहे. बाबांना विचारू आपण. बाबा कसं आहे? खूप सुंदर, लय भारी. तर आत्ताच आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोचलो आहे आणि आत्ताच बॅग आणि ते सगळं ठेवलं आहे. तर फोटोशूट चालले दादाचं आणि खूप सुंदर आहे रिसॉर्ट. अजून बघू शकता तुम्ही, शे एकदम वूडचे घर आहेत सगळे. आणि आता आम्ही थोड्या वेळात जेवणार आहे, तर मग कुठंतरी जाणार आहे. पहिलं माहीत नाही कुठं जाणार आहे, कळल्यावरती तुम्हाला सांगतो आम्ही कुठं जाणार आहे आम्ही. काय थांबा मग आईला विचारूयात कुठे जाणार आहे. हां चला. तर आता आईन बाबा आलेले आहेत. बाबा तर आपल्याला कुठं जायचं आहे ह्याच्यानंतर? आता आपल्याला मिनी स्वित्झर्लंडला. मिनी स्वित्झर्लंडला. आणि आज आम्ही इथं 3 पॉईंट बघणार आहोत. काश्मीर व्हॅली, पहलगाम व्हॅली आणि सगळ्यात टॉप मध्ये आहे मिनी स्वित्झर्लंड. तर चला बघूया कसं आहे. मारलो आहे वरती आणि छोटे छोटे घोडे घेऊन आम्हाला खूप भीती वाटते आता, पण लय एक्साइटमेंट पण होतीये खूप. आता आम्ही इथं आलो आहे मिनी स्वित्झर्लंडला आणि इथं खूप तर नाही म्हणतात, बर्फ तर आहे बऱ्याचपैकी. तर आता आम्ही आता खेळत आहे. खूप घसरतंय. तर पहिल्यांदा बर्फामध्ये आले आम्ही आता. वाटलं नव्हतं असं खूप घसरते इथं. ह्याच्यावरती एक राईड पण आहे, एक ऍक्टिव्हिटी राईड आहे, खूप जोरात जाते ती. आत्ताच गेली, मागं गेली. बरेच आहे ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि मग इथं डोंगरचा व्ह्यू खूपच मस्त आहे. हा हे जे आहेत हे डोंगर तर खूप मस्त आहेत. तिथं पण आहेत खूप. शहरात तर काय झालं तुम्हाला सांगू का 2 वेळा बर्फात घसरून जोरात पडलं. पूर्ण पॅन्ट ते खराब झाली. तिथे बघा आई बाबा त्याची रील चालू आहे. रील म्हणजे फोटो सेशन, मज्जा पण येते. आणि आता आम्ही जाणार आहे खाली हॉर्स रायडिंग करू. हॉर्स रायडिंगला तर मज्जा आली, पण खूप भीती पण वाटली आम्हाला. भीती लय वाटत होती, मला छान वाटलं, पण ही लय घाबरत होती हॉर्स रायडिंग मध्ये. काय भीती वाटत होती. महाराजा हरिसिंगनी इथे एका तीरात 2 शिकार केले, एक वाघाचे आणि एक हरणाचे, म्हणून इथले नाव पडले डबिंग हंटिंग. तर तुम्ही पाहू शकता हे रात्रीचा हा व्ह्यू हॉटेलचा असा दिसतो. हे गे इथं आणि तापही राहतो. तर आता आमचं जेवण झालंय आणि मी आता हा व्लॉग एंड करतो. जर का तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता ह्या व्लॉगचा. बाय.